सर्वांना नमस्कार. मी चेतन सावजी म्हणजे सावजी सरपंच. तर तक्रार म्हणजे विषय असा आहे, आमच्या गावाला झालेले एक सभा मंडप ते 22-23 ची निधी आहे. 25-15 आमदार फंडामधून झालेलं काम आहे सर. तर याची तक्रार करण्याचे कारण म्हणजे हे आहे की काम होण्याच्या आधी त्याची जे टेस्ट रिपोर्ट जे बनली येते, म्हणजे काम जेव्हा कम्प्लीट झाल्यानंतर ते रिपोर्ट आधी काम होण्याच्या आधी बनलेली आहे आणि काम त्याच्यानंतर झालेलं आहे. आणि सर तो फंड होता 10 लाखाच्या पण असल्यामुळे त्याच्यामध्ये ते काम 3 साईडला वॉल, गेट, सेंटिंग, टाईल्स, फिटिंग त्याच्यामध्ये पूर्ण ऍड होतं. आमच्याकडे इस्टिमेट आहे त्याच्या. आणि ग्रामपंचायतला आमच्या गावातल्या लोकांनी जे वारंवार प्रश्न केले की साहेब काम पूर्ण झाले नाही, त्यांनी फक्त एक स्लॅब टाकून दिलेली फाउंडेशन पहिलेच बनलेलं होतं तिथे. तर हे जे आमच्यामध्ये तर त्यांना काय सांगितलं त्यांनी की नाही म्हणे ते फक्त 4-5 लाख रुपये मिळाले आहे म्हणे या कामाचे, बाकी पैसे वापस गेलेले आहेत. लोकांना म्हणजे असं सांगून गुन्हा करण्याची पद्धत केली. जेव्हा मी चौकशी केली असता ग्रामपंचायत डॉक्युमेंट कलेक्ट केले ग्रामपंचायतकडनं, तेव्हा मला माहिती पडलं की पूर्ण 10 लाखाचे काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये सर नाही टाईल्स लागलेली आहे, नाही पेंटिंग झालेली आहे, नाही त्यांनी फाउंडेशन बनवलं आहे, फक्त एक छोटीशी स्लॅब टाकलेली आहे. त्याची मी एव्हिडन्स मध्ये फोटो जोडलेले आहे तुमच्याकडे. आणि आज मला हे 9 तारखेला पत्र मिळालेलं होतं की चौकशी तुला म्हणजे तुमच्या पंचायत समितीकडून चौकशी लागणार आहे म्हणून मला पत्र मिळालं. आणि आज यांची नावं चौकशीसाठी दिलेली आहेत. तिथे फक्त एकच व्यक्ती होती चौकशीसाठी जागेवर आणि बाकीचे अधिकारी चौकशीसाठी आलेले होते. त्याच्यामध्ये व्हिडिओ साहेब पंचायत समितीचे आमचे व्हिडिओ साहेब आलेले होते. आणि जसं आमच्या गावकऱ्यांनी त्यांना प्रश्न चालू केले की साहेब हे 10 लाखाचे काम आहे का, फक्त थोडीशी स्लॅब टाकलेली आहे. फुटामध्ये ते स्लॅब टाकलेली आहे. तर जवळपास ते 400-450 फुटामध्ये स्लॅब झालेली आहे. अच्छा, त्याचं 10 लाख रुपये बिल काढलेलं आहे. बिल काढलेलं पण एजन्सी म्हणून कोण होतं? ग्रामपंचायत सर. ग्रामपंचायत. तुमचा आरोप नेमका इंजिनियरचं ते काम पास केलं आणि ज्यांनी ते खोटी एमबी बनवून काम काढलेलं आहे पास करून त्यांच्यावर सक्त माझ्या आरोप. नाव काय आहे इंजिनियरचं सर? सरपंचाचे सर महेश रामचंद्र राऊत, सचिवाचे धनराज गावंडे. आणि इंजिनियरचे ते रिटायरमेंट झालेले, त्यांचे नाव मला नाही माहिती. औरंग जाधव म्हणून आहे. आणि सर ज्या ठेकेदारांनी काम केलेलं आहे ते प्रदीप देवार म्हणून आहे. ग्रामपंचायतनं आपल्या ग्रामपंचायतच्या केंद्र त्यांना हे केलेलं आहे, तर प्रदीप देवार म्हणून ते आहे. त्यांची मिसेस पंचायत समिती सदस्य आहे आणि ते उपसरपंच कॉन्ट्रॅक्टर यांनी काम केलेलं आहे. म्हणजे हे काम पूर्ण होण्याच्या पूर्वीच त्याला ते काम ओके टाकायचे आहे. काम पूर्ण होण्याच्या आधीच त्यांनी म्हणजे एमपी मध्ये पूर्ण ओके दाखवले, त्याची टेस्ट रिपोर्ट काढून ते काम पूर्ण करून पैसे उचलले. मागणी काय आहे? मागणी सर तेच आहे की आज व्हिडिओ साहेब आले, गावकऱ्यांनी जे सवाल उचलले त्याच्यावर त्यांनी उत्तर न देता पळून गेले. आमच्या गावाला व्हिडिओ केलेले आहे. त्यांनी फक्त पहिला शब्द म्हटला की व्हिडिओ नको काढा. त्यांना म्हटलं साहेब व्हिडिओ पब्लिकचे काढता येते की नाही, त्यांनी म्हणून नाही व्हिडिओ नको काढा. तरी आम्ही व्हिडिओ काढले सर. व्हिडिओ काढल्यानंतर आमच्याकडे व्हिडिओ प्रूफ आहे. त्यांनी न कोणाचे म्हणजे ऐकता गावचं कोणते 50 लोक होते आम्ही या गावामध्ये, एकाच्या गाड्यामध्ये उठून पण आले सर, म्हणजे निघून गेले की आम्ही काही नाही, तुम्हाला जर मागणी करायची आहे तर तुम्ही शिव साहेबांकडनं मागणी करा. त्यांच्या उद्देश हा होता. त्यांनी म्हटलं आम्हाला सर तुम्ही आता आम्ही काही बोलत नाही म्हणजे तुम्हाला ज्यांना मागणी करायची तुम्ही करा, म्हणून तुमच्याशी जे होते ते करा म्हणे. शिव साहेबांना तुम्ही मागणी आपलं शिव साहेबांकडनं मागणी करू शकता म्हणे, आम्ही देऊ शकत नाही म्हणे. भ्रष्टाचार झाला आपण असं डॉक्युमेंट कलेक्ट केलेले आहे. सर्वात कोणतं मुद्द्याचे डॉक्युमेंट कलेक्ट केलेलं आहे की एमपी बनलेली आहे त्याची. एमपी मध्ये सर त्यांनी जे बिल काढलेले आहे, आता साईडला 3 वॉल होते, मागची एक वॉल, साईडला 2 वॉल, त्याचं फाउंडेशन